थंबनेलवरून तुम्हाला वाटलंच असेल ना ही कुठे आली, तर हा सुट्टीच्या दिवसाचा पुरेपूर फायदा घेतला आहे आज मी. तर तुम्ही पण घ्या. आणि आज मी आली होती आमच्या इथल्या जागमाता आईच्या मंदिरात. आज धुलिवंदनची सुट्टी होती, त्यामुळे म्हणते चला दर्शन करून येऊया. मंगळवार होता तसं पण, आणि मेन गोष्ट आज ना गिरण पण होतं. म्हटलं चला लवकर जाऊन येऊया. 10 वाजले, पण बघा कसली ऊन झाली. मावशी आणि अनु गेलं आहे पुढे, तर मी व्हिडिओ काढत होते. आम्ही तिघी चालू होतो. बघा आमच्या अनु दूर 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 चालत निघालं, कारण की आम्हाला झुल्यावर झुलायचं होतं अनुबाईला. आणि हे आपलं शंकर भगवानचे पिंड आहे, जे पाण्यात आहे. बघितलं आहे ना तुम्ही, बघा. आणि हे आहे मंदिर आमचं जागमाता आईचं. इथे पुढल्या महिन्यात जत्रा आहे. आज गर्दी नाही फ्रेंड्स, काहीच कोणीच नाही इथे. नाही तर भरपूर गर्दी राहते सकाळी पण. रोज इथं आरती होते सकाळची 7 वाजता. आणि नवरात्रात विचारूच नका, माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन करून घ्या आमच्या आईचं. आणि इथे नक्की आले की पाया पडायला. तर हे आहे आमच्या जागमाता आईचं मंदिर, जिथं प्रचंड गर्दी राहते. आज खरंच नाही आहे. आणि हे आपल्या विठ्ठल रखुमाई आईचं मंदिर. हे विठ्ठल रखुमाई, सॉरी बोलण्यात मिस्टेक झाली तर माफ करा. आणि बघा खूप शांत वातावरण होतं फ्रेंड्स. पण आता काय ना, घरी पण निघायचं होतं, तर लवकर दर्शन केलं. चालत आलो आम्ही. येताना व्हिडिओ शूट नाही केला, कारण की अनुबाई आमच्या घेऊन तिला एवढं चालत आणणं म्हणजे अवघड आहे. त्यामुळे मग तिला घेतलं होतं ना. मावशीला नाही जमत व्हिडिओ काढायला, म्हणून मी काही काढला नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवीन. बरंच लांब आहे. मॅडम बसल्या त्या झुल्यावर. आणि इथे नाही का, मेन गोष्ट इथे हॉल आहे मस्त. तर इथे पार्ट्या होत राहतात. पार्ट्या म्हणजे लग्न, सगाई, कोणाचं काही राहिलं. आणि नवरात्रात तर इथे हॉल 90 दिवस बुक राहते. 90 दिवस इथे नाही का प्रसाद राहते प्रत्येक इथे, काय म्हणतात, वाडीप्रमाणे. आणि बघा बाहेरचं वातावरण किती भारी वाटते. शांत असं, टेन्शन असलं ना, आरामशीर इथे येऊन बसा. आरामशीर टेन्शन चाललं जाते तुमचं. आणि मावशी अनुला उठवत होत्या, त्या उठतच नव्हत्या मॅडम जाग्यावरून. चला जाताना ह्या दाखवते तुम्हाला. बघा कसली ऊन झाली आहे ना. तर भेटूया छान अशा स्वीट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.